Good morning, my dear students. I, Bhalsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this lecture on topic Concept of Health. Of subject Health Education and Community Pharmacy for first year Diploma in Pharmacy students. So, my dear students, in earlier two lecture we have studied the various aspects of health like physical health, mental health, social health and spiritual health, along with the various determinants of health. Determinants are nothing but the factors which affect the various aspect of health. They are called as the determinants, including the individual determinants and environmental determinants. Individual determinants are again further classified into two types, that is genetic determinants and lifestyle related determinants. We have also studied the various environmental determinants. So, my dear students, in today's lecture, we are going to study the various indicators of the health. Then, what do you mean by indicators? Indicators of health are nothing but it is the indicators which describe the health status of the community. They are called as the indicators. Now, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज कन्सेप्ट ऑफ हेल्थ हा चॅप्टरचा तिसरा पार्ट स्टडी करतोय. पहिल्या दोन पार्टमध्ये आपण फर्स्ट पार्टमध्ये हेल्थ म्हणजे काय आणि हेल्थचे वेगवेगळे ॲस्पेक्ट पाहिले होते. सेकंड पार्टमध्ये आपण डिटर्मिनंट्स, हेल्थच्या ॲस्पेक्टला ॲफेक्ट करणारे वेगवेगळे डिटर्मिनंट स्टडी केले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये वी विल स्टडी द व्हेरियस इंडिकेटर ऑफ हेल्थ. आता इंडिकेटर म्हणजे काय? आता आपण इंडिकेटर म्हणजे थोडक्यात इंडिकेटर म्हणजे काय की अशी गोष्ट की जे आपल्याला कशाबद्दलची तरी माहिती देते, त्याला आपण इंडिकेटर म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता म्हणजे आपल्याला पाहिजे वेदर वन पर्सन इज हेल्दी ऑर नॉट हेल्दी. एखादा पर्सन जो असेल तो हेल्दी आहे किंवा नाही, और आपल्याला पाहिजे एखादी कम्युनिटी आहे किंवा एखादी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये राहणारे लोक हेल्दी आहेत किंवा नाही आहेत. मग हे आपण ठरवणार कशावरून? हे ज्या गोष्टीवरून ठरवणार त्या गोष्टींना आपण म्हणणार इंडिकेटर्स. येते लक्षात? म्हणजे इंडिकेटर्स आर दोज which describe the health status of the community. They are called as the indicator. मग इंडिकेटर कशाला म्हणायचं की अशा गोष्टी ज्याने आपल्याला एखाद्या पर्सनची किंवा एखाद्या सोसायटीची हेल्थची स्टेटस कळते. वेदर दॅट कम्युनिटी इज हेल्दी ऑर नॉट, इट इज डिस्क्राईब बाय स्टडिंग द व्हेरियस इंडिकेटर्स. देन कोणकोणते इंडिकेटर आहेत ते तर मग आपण फर्स्ट आपण ते इंडिकेटर नंतर पाहू. त्या अगोदर आपण पाहू आपल्याला कम्युनिटीची हेल्थ ॲसेस करायची कशासाठी. व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ ॲसेसिंग द हेल्थ स्टेटस ऑफ कम्युनिटी. मग कम्युनिटीची किंवा एखाद्या ठिकाणच्या सोसायटीतल्या लोकांची हेल्थ स्टेटस जाणून घेऊन आपल्याला नेमकं करायचं काय असतं, तर ते ॲसेसिंग हेल्थ कशासाठी करायची असते. तर फर्स्ट इट विल गिव्ह द आयडेंटिफाय द हेल्थ केअर नीड ऑफ द सोसायटी. जर आपण हेल्थ कंडिशनचं स्टेटस जाणून घेतलं एखाद्या सोसायटीचं किंवा एखाद्या कम्युनिटीचं, तर त्याच्यामुळं आपल्याला काय करता येतं, वी हॅव टू आयडेंटिफाय द हेल्थ केअर नीड्स ऑफ द सोसायटी. म्हणजे सपोज आपल्याला असं कळालं आपण एखाद्या पर्टिक्युलर सोसायटीचं, पर्टिक्युलर एखाद्या व्हिलेजचं, एखाद्या गावाचं, एखाद्या वस्तीचं आपण काय स्टडी केला, स्टेटसचा स्टडी केला, कोणत्या हेल्दी स्टेटसचा. मग आपल्याला कळालं की ह्या ठिकाणचे लोक हेल्दी आहेत किंवा ह्या ठिकाणचे लोक अनहेल्दी आहेत. मग आपण आपल्याला ज्यावेळेस असं कळेल की एखाद्या पर्टिक्युलर एरियामधले लोक हेल्दी आहे, मग त्यावेळेस काय करू शकतो आपण, ज्यावेळेस आपल्याला कळलं की त्या हेल्दी किंवा अनहेल्दी स्टेटस कळेल त्यावेळेस आपण कोणकोणते वेगवेगळे त्याच्यावरून उपाययोजना करू शकतो. तर सगळ्यात पहिली उपाययोजना करू शकतो द हेल्थ केअर नीड. जर एखादी कम्युनिटी आपल्याला फाउंड झाली अनहेल्दी, म्हणजेच त्यांना आपल्याला हेल्थ केअर देण्याची गरज आहे, तर ती हेल्थ केअर देण्याची गरज आहे किंवा नाही हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. देन वी
वी विल डू युटिलिटी अँड नीड ऑफ सक्सेस ऑफ अवेलेबल हेल्थ सर्व्हिसेस. ज्या आपण ऑलरेडी हेल्थ केअर सर्व्हिसेस त्या पर्टिक्युलर भागामध्ये राबवतो त्यांची युटिलिटी म्हणजे त्यांची गरज आणि त्यांची नीड आणि सक्सेस त्यांचं किती सक्सेस प्रमाणात आहे हे आपण हेल्थ स्टेटस जाणून घेऊन करू शकतो. म्हणजे आपण एखाद्या गावामध्ये जर आपण चांगल्या हेल्थ केअरच्या उपाययोजना करत असो आणि तरी त्या गावाचे लोक अनहेल्दी असतील, त्याचा अर्थ काय होतो, ज्या आपण उपाययोजना त्या गावामध्ये राबवत आहोत त्या इफेक्टिवली काम करत नाहीत. किंवा एखाद्या गावाचा उपाययोजना चालू आहेत हेल्थ केअरशी रिलेटेड पण त्या गावाचे सगळे लोक हेल्दी आहेत, त्याचा अर्थ काय होतो की ज्या उपाययोजना त्या गावामध्ये चालू आहेत त्या एकदम चांगल्या प्रकारे काम करतात. म्हणजे हेल्थ केअर किंवा सोसायटीचं हेल्थ स्टेटस जाणून घेऊन व्हॉट वी कॅन डू. जर हेल्थ स्टेटस आपल्याला कम्युनिटीचं जर जाणून घेतलं तर आपण आयडेंटिफाय करू शकतो त्यांच्या फर्दर नीड्स, ज्या अवेलेबल हेल्थ केअर सर्व्हिस आहे वेदर दे आर वर्किंग प्रॉपरली ऑर नॉट वर्किंग प्रॉपरली हे पाहू शकतो. देन नेक्स्ट फ्रेमिंग अँड इम्प्लिमेंटिंग द बेटर हेल्थ पॉलिसीज टू इम्प्रूव्ह द हेल्थ स्टेटस. आपण त्या पर्टिक्युलर ठिकाणसाठी किंवा त्या गावासाठी आणखीन कोणत्या प्रकारच्या बेटर म्हणजे चांगल्या प्रकारच्या हेल्थ पॉलिसी आणखीन कोणत्या राबवू शकतो याबद्दलच्या सुद्धा उपाययोजना फ्रेम करू शकतो आणि फ्रेमिंग अँड इम्प्लिमेंटिंग म्हणजे ठरवणे आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे करणे. म्हणजे ह्या गोष्टी आपण त्या पर्टिक्युलर मग हे फक्त झालं एका गावापुरतंच मर्यादित नाही, मग तो एखादा मोठा प्रदेश असेल, एखादं राज्य असेल किंवा अल्टिमेटली आपली कंट्री असेल तर त्या ठिकाणसाठीच्या ज्या उपाययोजना असतील हेल्थ केअरच्या बाबतीत त्या पाहणे किंवा त्या पाहून आपण वेगवेगळ्या उपाययोजना कोणत्या राबवता येईल ह्या गोष्टीचा विचार करणे, यालाच हा आपल्याला मेन उद्देश असतो की हेल्थ स्टेटस कम्युनिटीचं जाणून घेण्याच्या मागचा. अंडरस्टँड. मग हेल्थ स्टेटस कसं जाणून घेणार तर अल्टिमेटली वी कॅन डिटरमाइन द हेल्थ स्टेटस बाय स्टडिंग द व्हेरियस इंडिकेटर्स. आपण आता म्हणजे ह्या टॉपिकमध्ये काय पाहतोय आपण इंडिकेटर्स ऑफ हेल्थ. काही इंडिकेटर वेगवेगळे दिलेले आहे त्यामुळे आपल्याला काय कळतं वेदर वन कम्युनिटी इज हेल्दी ऑर नॉट हेल्दी. जर आपल्याला कळलं एखादी कम्युनिटी हेल्दी आहे किंवा अनहेल्दी आहे त्याचा फायदा आपल्याला काय होऊ शकतो, त्याचा फायदा आपल्याला त्यांच्यासाठी वेगवेगळ्या आरोग्याच्या उपाययोजना करण्यासाठी होऊ शकतो किंवा त्या अवेलेबल असलेल्या उपाययोजना त्या व्यवस्थित काम करतायत की नाही करत हे पाहण्यासाठी मदत होऊ शकते. हे लक्षात. When assessing the health status of the community, one can simply quote that given community is healthy or not healthy. आपण मग हेल्थ स्टेटस कम्युनिटीचं चेक करून आपण सिम्पली म्हणू शकतो वेदर दॅट कम्युनिटी इज हेल्दी ऑर नॉट हेल्दी. मेनी इंडिकेटर्स आर यूज टू डिस्क्राईब द हेल्थ प्रोफाईल ऑफ द कम्युनिटी. There are number of indicators which are available and which describe the health status of the community. The indicators mainly include the mortality indicator, morbidity indicators, then disability rates, then healthcare services indicator, then sanitization indicator, then it includes socio-economical indicators and quality of the life indicator. These are the various indicators which give, after studying these indicators give idea about the health status of the particular community and these are the various indicators which need to be studied. आता हे वेगवेगळे इंडिकेटर्स दिलेले आहेत. हे वेगवेगळे इंडिकेटरचा अभ्यास करून आपण ठरवू शकतो की एखाद्या पर्टिक्युलर राज्याची देशाची जनता हेल्दी आहे किंवा अनहेल्दी आहे हे आपण ठरवू शकतो. मग मॉर्टॅलिटी इंडिकेटरमध्ये काय चेक करायचं, मॉर्बिडिटी इंडिकेटरमध्ये काय चेक करायचं किंवा डिसेबिलिटी रेटमध्ये काय चेक करायचं तर ह्या गोष्टी आपण वन बाय वन पाहणार आहोत. The first indicator which is used to study the health status of the community is the mortality indicator. सगळ्यात पहिलं इंडिकेटर कोणतं, मॉर्टॅलिटी इंडिकेटर. आता व्हॉट इज मीन बाय मॉर्टॅलिटी और मॉर्टॅलिटी रेट इज द इनडायरेक्ट मेजर ऑफ द डेथ. मॉर्टॅलिटी इंडिकेटर म्हणजे काय, मेजरमेंट ऑफ द डेथ याला म्हणायचं म्हणजे किती मृत्यूदर, थोडक्यात मृत्यूदर किती आहे
हे डिटरमाइन करून आपण ठरवू शकतो वेदर दॅट कम्युनिटी इज हेल्दी ऑर अनहेल्दी. मग मॉर्टॅलिटी रेट determine in different age group in the community. For example, infant mortality rate, child mortality rate, maternal mortality rate, disease specific mortality rate and crude rate. These are the various death rates are measured which indicates the health status of the community. मग मृत्यूदर चेक केला जातो. कोणाकोणाचा चेक केला जातो? लहान मुलांचा, जन्मजात मुलांचा, नंतर गर्भवती महिलांचा किंवा डिसीज झालेल्या लोकांचा किंवा नॅचरल डेथ, याचा प्रत्येकाचा मॉर्टिलिटी मृत्यूदर वेगवेगळा नोट केला जातो आणि याचं ॲव्हरेज काढून ऑल सच मॉर्टिलिटी रेट टुगेदर डिटर्मिन द ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी ऑफ द मॅन इन दॅट कम्युनिटी. याचं सर्वांचं ॲव्हरेज काढून आपण ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी पर्टिक्युलर कम्युनिटीची पर्टिक्युलर एरियाची ही डिटरमाइन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉर्टॅलिटी इंडिकेटर, मग आपण सपोज एका गावात राहतो, मग त्या गावामध्ये किती मृत्यू होतात, मग त्याच्यातले लहान मुलांचे किती, मोठ्या माणसाचे किती, आजारी असणाऱ्या लोकांचे किती, नैसर्गिक किती, असं याचं प्रत्येकाचं एक पर्टिक्युलर काहीतरी दिवसांसाठी त्याची काय घेतलं जातं, त्याचं नोट केली जाते आणि त्याच्यावरून त्या गावाचं ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी निघतं. मग एका गावचं निघलं, त्याच्या शेजारच्या गाव, असं करत करत अख्खा तालुका होईल, तालुक्यावरून जिल्ह्याचा मॉर्टॅलिटी रेट निघेल, जिल्ह्यावरून आपण राज्याचा निघेल आणि राज्यावरून देशाचा. म्हणजेच आपण वी कॅन डिटरमाइन द ॲव्हरेज मॉर्टॅलिटी रेट ऑफ अन country and this average mortality rate give the average life expectancy of that country. Understand? Increase in the average life जर average life एखाद्या कम्युनिटीची वाढली, it indicates the social economical development of the society. जर ॲव्हरेज लाईफ कमी झाली तर त्याचा अर्थ असा होतो की त्या कम्युनिटीच्या लोकांचं जीवनमान कमी झालेलं आहे. आणि जर आपण ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी जर वाढली तर वी कॅन से दॅट द कम्युनिटी हॅज बीन डेव्हलप्ड बाय व्हेरियस सोशो इकॉनॉमिकल ॲस्पेक्ट. त्या कम्युनिटीचा सोशल आणि इकॉनॉमिकल विकास होत आहे हे आपण मॉर्टॅलिटी इंडिकेटर्सवरून ठरवू शकतो. अंडरस्टँड? सेकंड इंडिकेटर इज द मॉर्बिडिटी इंडिकेटर. आता मॉर्बिडिटी इंडिकेटर्समध्ये काय चेक केलं जातं? इट इज डिटरमाइन द सिव्हिरिटी ऑफ द कंडिशन अँड एंडेंजरिंग लाईफ. मॉर्बिडिटी इंडिकेटरमध्ये असं चेक केलं जातं की जे लोक काय त्यांची खूप काय म्हणतो आपण त्याला, खूप अशा आजारांनी ग्रस्त आहेत की दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत आणि त्यांची लाईफ धोक्यात आहे किंवा त्यांची लाईफला धोका आहे, अशा लोकांचा याच्यामध्ये स्टडी केला जातो. आणि मॉर्बिलिटी इंडिकेटर्स आर यूज टू डिस्क्राईब द इल हेल्थ ऑफ द दोज हू आर ॲक्च्युली सफरिंग फ्रॉम डिसीज. याच्यामध्ये जे लोक ऑलरेडी डिसीजपासून सफर करत आहेत, आजारी आहेत आणि त्यांच्या लाईफला धोका आहे, अशा लोकांचं स्टडी केला जातो आणि त्याचा जो ते याच्यामध्ये मॉर्बिलिटी इंडिकेटरमध्ये त्याचं नोट केली जाते. याचं लक्षात. Then next one is the disability rate between two extremities, that is mortality rate and morbidity rate. There are certain person who remain disabled for some time or for lifelong on recovery from disease. आता पहा, आपण मॉर्टॅलिटीमध्ये पाहिलं मृत्यूदर, त्याच्या मॉर्बिडिटीमध्ये असं पाहिलं की काही पर्सन खूप आजारी आहेत आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो, बरोबर. पण ह्या दोन्ही कंडिशनमध्ये मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटीमध्ये काही पीपल असे असतात, कसे असतात काही पीपल की देर आर सर्टन पीपल हू आर काय म्हणू शकतो आपण डिसेबल, म्हणजे त्यांना आजार होऊन गेला आणि आजारानंतर रिकव्हरी होताना त्यांचा कुठला तरी अवयव किंवा लाईफ लॉंगसाठी ते काय झाले, डिसेबल झाले. डिसेबल म्हणजे अपंग झाले थोडक्यात, राईट. मग असे जे पीपल्स असतील त्याचा डिसेबिलिटी रेट पण इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला,
बरोबर. तो सुरुवातीला मॉर्बिडिटीमध्ये आला की लाईफला डेंजर होतं, पण नंतर त्याचा त्या ॲक्सिडेंटनंतर हातपायनी कमी झाला, त्याचा मग काउंट कशामध्ये येणार, डिसॅबिलिटी रेटमध्ये येणार. अंडरस्टँड. दीज आर द डिसॅबिलिटी रेट, दीज आर यूज टू डिटरमाइन, म्हणजे देर आर सर्टन पीपल्स हू आर रिस्ट्रिक्टेड फ्रॉम देअर डे टू डे लाईफ ॲक्टिव्हिटीज. काही पीपल त्यांच्या रोजच्या रोज ॲक्टिव्हिटीपासून रेस्ट्रिक्शन असतात. कशामुळं, ड्यू टू द डिसॅबिलिटी. अँड दिस डिसॅबिलिटी रेट फाइंड आउट द help to find out the determination of health status of the community. Understand. They are even restricted from daily activity considered as the disability. मग डिसॅबिलिटी कोणाला म्हणायचं, की ज्या पीपलला, ज्या पर्सनला स्वतःचे रोजचे कामसुद्धा व्यवस्थित करता येत नाही, त्याला म्हणायचं डिसॅबिलिटी. आणि ड्यू टू दिस डिसॅबिलिटी और दिस डिसॅबिलिटी रेट्स हेल्प अस टू फाइंड आउट द हेल्थ स्टेटस ऑफ द कम्युनिटी. The next one is the healthcare service indicator. आपल्याला कोणत्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत त्याच्या स्टडी करून सुद्धा आपण हेल्थ स्टेटस कम्युनिटीचं जाणून घेऊ शकतो. कसं, फॉर एक्झाम्पल, the availability of the healthcare services is measured in terms of doctor to population ratio and population to health center ratio. जर आपण याचा रेशो काढू शकतो की पर्टिक्युलर कम्युनिटी, भारतासारखी कम्युनिटी आहे, तर या ठिकाणी एका पर किती माणसामागे एक डॉक्टर आहे, बरोबर, किंवा किती माणसामागे एक हेल्थकेअर सेंटर आहे, ह्या गोष्टीवरून आपण काय जाणून घेऊ शकतो, वी कॅन डिटरमाइन द availability of the healthcare service. Understand. This not only the ability of healthcare services but also the extent to which the services are utilized and the efficiency of the services measured in terms of immunization coverage, bed occupancy ratio gives the indication of health status. मग फक्त हेल्थकेअर सर्व्हिसेस अवेलेबल आहे आणि तो पण तेवढं पाहून आपण कम्युनिटीला हेल्दी किंवा अनहेल्दी ठरवू शकत नाही. आपण त्या हेल्थकेअर सर्व्हिसेसचा किती प्रमाणात लोक उपयोग करतात किंवा किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असलेले बेड्स ऑक्युपाय होत आहे किंवा त्या ठिकाणी अवेलेबल असलेल्या हेल्थकेअर सर्व्हिसमध्ये किती लोकांना इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण केलं जातं आहे, ह्या प्रमाणावरून सुद्धा आपण त्या कम्युनिटीची हेल्थ केअर किंवा हेल्थ स्टेटस डिटरमाइन करू शकतो. अंडरस्टँड. देन नेक्स्ट इज द सॅनिटायझेशन इंडिकेटर. Sanitization indicators, the term covered the care of food, drink and disposal of waste and regulation of environmental. There are included into the sanitization indicators. Sanitization indicators मध्ये काय केलेलं असतं, याच्यामध्ये की कशा प्रकारचं फूड, जेवण, नंतर पाणी आणि डिस्पोजल, वेस्टचं डिस्पोजल हे केलं जातं आहे किंवा कचरा व्यवस्थापन कसं आहे, की लोकांना कोणत्या प्रकारचं पिण्याचं पाणी मिळतं आहे, जेवण फूड कोणत्या प्रकारचं भेटतं आहे आणि एन्व्हायरमेंटल कसं आहे पर्टिक्युलर एरियामधलं, त्याच्यावरून त्या सॅनिटायझेशन इंडिकेटर्स डिटरमाइन केले जातात. देन इफ अनॲडिक्वेट ऑर ॲडिक्वेट न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट नॉट फुलफिल, जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात जर आपल्याला न्यूट्रिशन पाहिजे तेवढ्या प्रमाणात एखाद्या व्यक्तीला भेटलं नाही, विल रिझल्ट इन इल हेल्थ, त्यावेळेस तो व्यक्ती काय होईल, आजारी पडेल. अँड इट कॅन बी डिटरमाइन इन टर्म्स ऑफ हाईट, वेट मेजरमेंट इन स्कूल चिल्ड्रन. मग आपण पाहतो की बऱ्याचदा आपल्या शासन कुपोषित बालक याचा आकडेवारी जाहीर करत असतं. मग कुपोषण कशावरून ठरवलं जातं, एखादा बालक कुपोषित आहे किंवा सुदृढ आहे हे कोणत्या गोष्टीवरून ठरवलं जातं, बाय चेकिंग द वेट ऑफ दॅट चिल्ड्रन, बाय चेकिंग द हाईट ऑफ दॅट चिल्ड्रन आणि कम्पेअर्ड विथ नॉर्मल चिल्ड्रन, की नॉर्मल चिल्ड्रनच्या हाईट अँड वेट बरोबर मुलांचं वजन आणि वय आणि वेट म्हणजे वजन आणि उंची याचं चेक केली जाते. जर ती कमी पडली किंवा काय त्याच्यामध्ये डिफरन्स असला देन इट इज कन्सिडर ॲज द आपण त्याला म्हणतो ते बालक काय आहे, कुपोषित आहे. मग हे कुपोषण हा एक कशाचा परिणाम आहे, इनॲडिक्वेट न्यूट्रिशन, चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन भेटलं नाही तर कुपोषण होऊ शकतं. मग ह्या गोष्टीवरून पण आपल्याला हेल्थ केअर स्टेटस कम्युनिटीची कळते. द नेक्स्ट वन इज द
Next indicator is the socio-economical indicator. The measurement of socio-economical development in terms of population growth rate, average individual income, unemployment, literacy rate are indicators of socio-economical development. मग आपण एखादी कम्युनिटी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली किंवा नाही झाली हे कसं तपासू शकतो, ते तपासण्यासाठी आपल्याला पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट काय आहे तो डिटरमाइन करावा लागेल. ॲव्हरेज इंडिव्हिज्युअल इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न म्हणतो आपण ज्याला, प्रत्येक माणसाचं ॲव्हरेजली उत्पन्न किती असेल. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी. लिटरसी रेट म्हणजे अशिक्षितपणा. ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करून तो कम्युनिटी किंवा तो समाज सोशली आणि इकॉनॉमिकली स्टेबल आहे किंवा नाही हे डिटरमाइन करू शकतो. Next indicator is the quality of life indicator. Health status can be measured by describing the quality of life of individual and whole community. Quality of life indicators gives the म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ इंडिकेटरमुळं आपण काय करू शकतो, आपण की एखाद्या कम्युनिटीमध्ये किंवा एखाद्या पूर्ण कम्युनिटी कशा प्रकारची लाईफ ही जगते हे आपण ह्या क्वालिटी ऑफ लाईफ इंडिकेटरवरून ठरवू शकतो. सो माय डिअर स्टुडंट, दीज आर द व्हेरियस इंडिकेटर्स. दीज आर द व्हेरियस इंडिकेटर्स विच वी हॅव स्टडीड इन दिस लेक्चर. हे इंडिकेटर्स काय कशासाठी स्टडी केले आपण, टू describe the health status of the community, whether that community is healthy or unhealthy. हे आपण वेगवेगळे इंडिकेटरचा अभ्यास करून ठरवू शकतो. पण ते इंडिकेटर कोणकोणते होते, इट इन्क्लूड द मॉर्टॅलिटी इंडिकेटर, मॉर्बिडिटी इंडिकेटर, डिसॅबिलिटी रेट, सोशो इकॉनॉमिकल इंडिकेटर्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन आपण पाहिलं हेल्थ केअर सर्व्हिसेस indicator, sanitization indicators and quality of life indicator. These are the various indicator, and after studying these indicators we can see or we can conclude that whether a particular community is healthy or unhealthy. जर हेल्दी असेल तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, अनहेल्दी असेल तर हेल्थ स्टेटस कम्युनिटीचं इन्क्रीज करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे त्याच्यानुसार ठरवलं जातं. So my dear students, in next lecture we'll see the concept of definition. We will study in next lecture. So till then, study at home, stay safe, stay healthy. Thank you.